नमस्कार फलटणकर, कसे आहात? एकदम छान ना. माझे मित्र भूषण शिंदे आणि हर्षल वेदपाठक यांनी सांगितल्याप्रमाणे जेजुरी येथे फॅक्टरी आउटलेट येथे कपडे एकदम स्वस्त प्रमाणात भेटतात. त्याप्रमाणे आम्ही जाण्याचे नियोजन केले आणि भूषण शिंदे यांच्या गाडीमध्ये जाण्याचे नियोजन ठरवले आणि त्याप्रमाणे आम्ही 5:30 वाजता जाण्याचे ठरवले. परंतु 5:30 वाजता निघालो आणि 6:30 ला आम्ही पलटण सोडले. प्रवास सुरू होताच भूषण शिंदे यांनी अचानक गाडी रॉंग साईडला घेतली. पण का घेतली काय माहित नाही. पण जोपर्यंत गाडी रॉंग साईडला होती तोपर्यंत छातीत नुसतं दडदड होत होतं. कधी गाडी एकदाशी राईट साईडला येते असं वाटलं होतं आणि एकदाशी गाडी राईट साईडला आली. गाडीत बोलण्याच्या नादात कधी जेजुरी आली ते सुद्धा आम्हाला समजलं नाही. अखेर आम्ही जेजुरी येथे फॅक्टरी आउटलेट येथे पोहोचलो. फॅक्टरी आउटलेट येथे रॉयल एंट्री केली. फॅक्टरी आउटलेट येथे पोहोचताच सर्वांचे डोळे हरावून गेले आणि सर्वांनी आपापल्या पद्धतीने कपडे चॉईस करण्यास सुरुवात केली. दुकानातील स्टॉक आणि व्हरायटीज पाहून आम्हाला कोणती कपडे घेऊ आणि कोणती नाही असे झाले. तसेही मला जीन्स पॅन्ट मध्ये कोणताही इंटरेस्ट नाही, तरी पण त्या दुकानातील जीन्स पॅन्ट बघितल्यावर तेथील कलर आणि क्वालिटी बघितल्यावर मला जीन्स पॅन्ट घेऊ वाटल्या, पण मी घेतली नाही. चॉईस केलेली कपडे घालून बघितली आणि नंतरच खरेदी केली. आणि अशा तऱ्हेने आमची सर्वांची खरेदी झाली आणि खरेदी झाल्यानंतर आम्ही फलटणकडे रवाना होण्याचे ठरवले. त्यात हर्षल म्हणाला, आपण जेवण करून जाऊया. योगेश भूषणनी गाडी विठ्ठल ढाबा येथे वळवली. परंतु तिथे जाऊन पाहत होतो काय, तिथे एकदम मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जेवण एकदाशी आले आम्हाला आणि आम्ही जेवण करण्यास सुरुवात केली आणि जेवण झाल्यानंतर आम्ही 11:30 वाजता फलटणकडे रवाना झालो. तर मित्रांनो, माझा पहिला मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला लाईक आणि कमेंट करून सांगा.